आपल्याला इथं तिसऱ्या चरणामध्ये बघा संतांनी सांगितले भोगणे ते फळ संचिताचे, संचित कर्मानुसार जे फळ भोगायचं ते भोगावं लागणार म्हणजे लागणार. मग घाबरण्यापेक्षा आणि काय करू आरडाओरडा करण्यापेक्षा एक गोष्ट करा, आपलं कर्म चांगलं ठेवा, म्हणजे संचित कर्मानुसार फळ सुद्धा चांगले. आजकाल आपलं कसं होतंय बघा, प्रत्येक सध्या सगळ्यात मोठं दुःख लोकांकडे कोणते, प्रत्येकाकडे एक दुःख आहे, कोणतं? प्रत्येक आई म्हणते माझ्या कुशीतला हसुनी तू बाळा, माझ्या जीवाचा झालास काळ, मी तुला पाहून डोळे लावले रे बाळा, तुने नाही पाणी पाजले, मी तुझ्यासाठी जीवन जाळले रे बाळा, तुने नाही पाणी पाजले. माझ्या जीवाचा झाला सकाळ. आजकाल लेकरांचं जेवढे काही युवा मंडळ त्यांच्यामध्ये एक ट्रेंड चालू आहे, सगळ्यात बेकार ट्रेंड जर कोणता असेल ना तर हे आहे. कोणतं? ते म्हणतात हम दो हमारे दो माँ बाप. हेलो, प्रत्येक जण म्हणतो हम जाएंगे रामेश्वर काशी और घर में माँ बाप उपाशी. मला वाटतं वायरचा माझा काही जानी दुश्मनी आहे का? बरोबर ना. पण आणि मायबाप मेल्याच्या नंतर पंक्ती करतील, पण म्हणतात ना मेल्यावरती रडतो कशाला, उगाच तान नको देऊ घशाला, मी तुझ्यासाठी जीवन जाळले रे बाळा, तुने नाही पाणी पाजले. मेल्यानंतर रडून फायदा नाही, जिवंत आहे तोपर्यंत मायबापाची सेवा आपण करायला पाहिजे. मेल्यानंतर श्राद्ध करायला का हे सुद्धा विचारायला मायबाप येत नाहीत. आता हा झाला युवा मंडळ चुकतंय याचा विषय. तसं युवा मंडळींनी करायला नाही पाहिजे, कारण बऱ्याच मुलांना आई वडिलांची सेवा करू वाटते पण त्यांनी करू शकत नाहीत का? कारण त्यांचं मत असतं ताई आम्हाला सेवा करू वाटतं, पण काय करावं, घरची मंडळी ऐकत नाही. म्हणजे माझी पत्नी ऐकत नाही, पत्नीचं आणि म्हणजे सासा सुनाचं घरामध्ये पटत नाही, आणि सासा सुनांचं पटत नाही म्हणून बायकोला घेऊन वेगळं निघणाऱ्यांवर खरंच मला दया येते. माझा फक्त पुरुष वर्ग नाही, एक प्रश्न आहे, तुम्ही तुमच्या बायकोला करोड रुपये द्या आणि तिला म्हणा तू तुझ्या मायबापाला बोलणं सोड, ती मरणं पसंत करेल पण स्वतःच्या मायबापाला बोलणं कधीच सोडणार नाही. आणि आपण तिला आवडणं म्हणून मायबापाला सोडतोय. अहो, एखादी जर सून म्हणत असेल की मी तुझी सेवा, मी तुमच्या आई वडिलांची सेवा करू शकत नाही, तर स्वतःहून म्हणा, कारण आपल्या आई वडिलांनी तिचं लहानपणापासून केलंय का तुमचं केलंय? लहानाचं मोठं सूनबाईला केलंय का तुम्हाला केलंय? तुम्हाला केलंय. तुमच्या खाण्यापिण्याची त्यांनी सोय घेतली, लहानपणापासून स्वतःचं जीवन तुम्हाला त्यांनी समर्पित केले. ती बिचारी बाहेरून आलेली, तिच्याकडून कशाला अपेक्षा करता? मग एखादी जर पत्नी म्हणत असेल की मी तुमच्या आई वडिलांचं करू शकत नाही, तर मुलांना पुढं व्हायला पाहिजे आणि म्हणायला पाहिजे बाई शांत राह, तुला नाही करायचं करू नको, मी समोर होऊन माझ्या मायबापांची सेवा करेल, मला त्याची कधीच लाज वाटणार नाही. त्याला खरा माणूस म्हणावं. आणि इकडे सर्व ज्या काही मुली आहेत, माझी विनंती आहे सर्वांना, सासू म्हणजे आईसारखी समजावी. आपली आई तशीच सासू सुद्धा असते. आणि सर्व सासांना सुद्धा विनंती आहे की आपल्या मुलींकडून ज्या अपेक्षा आपण करतो ना, त्याच अपेक्षा आपण आपल्या सुना करून सुद्धा करायला पाहिजे. कारण ते म्हणतात ना, एका स्टेटसवर एका महिलेच्या 2 रिप्लाय आहेत. एक महिला होती, तिच्या जावयानं एक दिवस व्हॉट्सअपला स्टेटस ठेवलं, काय, माय लाईफ इज माय वाईफ. तर महिला म्हणाली, माझा जावई देव माणूस आहे, माझ्या जावयासारखा जावई नाही. दुसऱ्या दिवशी त्या महिलेच्या मुलानं स्टेटस ठेवला, माय वाईफ माय लाईफ. तेव्हा ती महिला म्हणाली, आल्या आल्या मयापुराला मया सुननं मयापासून दूर केला, माझ्या सुनासारखी सून कुणाला भेटू नये. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय, आपला जावई आपल्या मुलीला भांडे घासायला मदत करत असेल तर आपण महिला म्हणतो माझा जावई देव माणूस आहे, पण तोच आपला मुलगा आपल्या सुनेला घरकामात मदत करत असेल तर आपण म्हणतो माझा मुलगा तर बैल माणूस आहे.
जेवढा प्रेम आपण स्वतःच्या मुलीवर करतो ना, ती सुद्धा दुसऱ्यांचीच मुलगी आहे, कुणाची तरी मुलगीच आहे. आणि कितीही सुनाला आपण वाईट बोललो, काही केलं तरी सुद्धा आपला शेवट कुणाच्या हाताखाली आहे? तिच्याच हाताखाली आहे. मुलगी घरी करायला येणार नाही, शेवटी सूनच करणार आहे. म्हणून थोडी चुकली ना, आपल्या मुली काही चुकत नाहीत का? तिला माफ करून द्यायचे. आणि सर्व जे सुना आहेत त्यांना माझी विनंती आहे, आपली आई काय आपल्याला बोलत नाही का? बरोबर ना? एक हाणूनही द्यायला मागं पुढं पाहत नाही. आपण आईला तसंच म्हणतो का हिला दूर करा? नाही. सासा सुनांच्या भांडणीमध्ये सगळ्यात जास्त मरण जर कुणाचं असेल ना, त्या पुरुष वर्गाचं आहे बघा. त्या पुरुष वर्गाला सगळ्यात जास्त सुख तेव्हा होतं जेव्हा एका घरामध्ये सासू आणि सून हे दोघी जणी आई आणि लेकी सारख्या मिळून मिसळून राहतात. आणि त्यामुळं आपला नवरा सुखी राहायला पाहिजे आणि आपला मुलगा सुखी राहायला पाहिजे, यासाठी सासा सुनांनी सुद्धा घरामध्ये चांगलं सुखी राहायला पाहिजे. मला तर वाटते मुलगा मुलाची ते कुंडली जोडवण्यापेक्षा सासू आणि सुनाचीच कुंडली जोडून पाहायला पाहिजे, म्हणजे कळून जाईल की त्यांचं पटल का नाही. म्हणून हा झाला विषय कशाचा, की आजकाल लेकरं मायबापांचं करणं गेले. हा विषय मुद्दा महत्वाचा आहे, पण का करणं गेले याच्याकडे तुम्ही कधी लक्ष दिलंय का? नाही. याचं कारण काय? याचं कारण म्हणजे आपल्या लेकरांपर्यंत व्यवस्थित संस्कार पोहोचू शकत नाही आहेत. आपण आपल्या लेकरांना संस्कार द्यायला वेस्टर्न कल्चरचे, यो यो हाणी सिंग, मुझको को थोडा राउंड घुमा के एंड अन्ना के जैसा चष्मा लगा के, आणि अपेक्षा करायला लेकरांकडून माझं लेकरू प्रभू श्रीरामासारखं व्हायचं, माझं लेकरू छत्रपती शिवरायांसारखं व्हायला पाहिजे. छत्रपती शिवराय लहानाचे मोठे होत असताना मासाहेब जिजाऊनी त्यांना रामायण महाभारत या कथा ऐकू मोठ्या केल्या. आपण आपल्या लेकरांना कोणत्या कथा ऐकू मोठे करतो? तोंडा पुढं मोबाईल, त्या मोबाईल मध्ये आहा टमाटर बडे मजेदार, टमाटर बडे मजेदार, आहा टमाटर बडे मजेदार, टमाटर बडे मजेदार. बरोबर ना? एक दिन उसको चूहे ने खाया, बिल्ली को भी मार गया, आहा टमाटर बडे मजेदार, टमाटर बडे मजेदार. वा वा वा. नाव काय दादांचं? अरे भक्तप्राण दत्तू महाराज, त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या. काय झालं? नाव आहे तेच सांगा बर. दत्ता महाराज. तुमच्या मित्रांनी सांगितले, मी नाही घेतला. नाही, नंतर भांडण त्यांच्याशी करायचे. ते ऐकलं ना तुम्ही? ते म्हणतात ना काय, हर एक फ्रेंड. मी नाही म्हटला, तुम्ही स्वतः म्हणून घेतलं. असो, आपण आपल्या लेकरांना काय करतो? हा टमाटर बडे मजेदार, बरोबर. आणि लेकरांकडून अपेक्षा चांगली देवाची करतो, बरोबर. अजून आपण आपल्या लेकरांना काय शिकवू शकू मोठं करतो? बोला बोला. आपल्या लेकरांचे संस्कार अजून कोणते आहेत? चिमट बॉक डमडम. एखाद्या मातेला जर म्हटलं ना, लेकराला हे मंत्र द्या, जाऊ दे बाई, शाळा आहे त्यांची, लेकरू का ऐकणार आहे का? आणि आजकालचे लेकर ऐकत नाहीत. अहो, त्यांचं वय 50 वर्ष झालं तरी तुमच्या शब्दांच्या बाहेर जात नाही, आणि तुम्ही म्हणता हे लहान लहान लेकरं ऐकत नाहीत. अजून आपल्या लेकरांना आपण संस्कार कोणते देतो? आप्पाचं इशेले हार्ड आहे, आपाकडं क्रेडिटचं कार्ड आहे गयो, आपाचं घरात नाही ध्यान, आपाचा बाहेर लय लाड आहे. आता ऐका, आपाचा बाहेर लय लाड आहे का? कारण आपाकडं क्रेडिटचं कार्ड आहे. ज्या दिवशी क्रेडिटचं कार्ड आपाकडून जाईल ना, बाहेरचे काही घरातलेच आपाला विचारणार नाही. म्हणून आप्पाच्या मागं लागू नका बाबांनो, आपल्या बाप्पाच्या मागं लागा. स्वतःचं कर्तृत्व आधी चांगलं बनवायला पाहिजे. आणि हे संस्कार जोपर्यंत आपण आपल्या लेकरांना देणार नाही तोपर्यंत ते शिकणार नाहीत. कारण आज हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज घडले. याचं कारण काय? तर म्हणतात, माता जिजाई होती शिवबाची आई, म्हणून महाराष्ट्राला लाभली शिवशाही. धन्य धन्य ती आई राष्ट्र पावन होई, तिची थोरवी थोराज महाराष्ट्र गाई. धन्य धन्य थोर आई शिवरायाची जिजाई, धन्य धन्य थोर आई शिवरायाची जिजाई. आज पूजितो महाराष्ट्र सारा, मुजरा मानाचा जिजाईला, मुजरा मानाचा
करायला सुरू केली. लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा, गोंधळाला भगवळी भवानीचा. लख पडला प्रकाश दिवट्या शिकवण माझ्या छत्रपती शिवरायांची. कारण म्हणतात काळ्या राती तळपत होत तिच्या रूपाचं सोनं, काळ्या राती तळपत होत तिच्या रूपाचं सोनं, अशीच देखणी होती एका मुसलमानाची सोनं, अशीच देखणी होती एका मुसलमानाची सोनं. पाऊल दिला आई म्हणाला राजा तो शिलवान, पाऊल दिला आई म्हणाला राजा तो शिलवान. हे आला दादा दादा
सर्वांनी हात वर करायचे. छत्रपती शिवाजी महाराज की. छत्रपती शिवरायांची तलवार कशी निघत होती आणि छत्रपती शिवरायांनी तलवार काढल्यानंतर दुश्मनांवर काय परिणाम होत होता सांगणार एक गीत, एक पोवाडा आपण सर्वांच्या हातवर. जेव्हा काढायची बाहेर तिची चमचमती धार, जेव्हा काढायची बाहेर तिची चमचमती धार, जेव्हा निघाली मर्दानी शिवरायाची तलवार, जेव्हा निघाली मर्दानी शिवरायाची तलवार, ज्यांचं नाव घेतलं तरी अंगाला काटा येतो ना, एवढ्या थंडीमध्ये उभं राहून त्यांनी नाचायला लागलेत. ही ताकद कशाची आहे? छत्रपती शिवरायांच्या नावाची आहे. म्हणून असं लेकरू आपल्या पोटी जन्माला यावं हे कुणाला वाटत नाही, प्रत्येकाला वाटतं. म्हणून छत्रपती शिवरायांसारखं लेकरू आपल्या पोटी जन्माला यावं हे जर तुम्हाला वाटत असेल, तसे संस्कार सुद्धा आपल्याला आपल्या लेकरांना द्यावे लागतील. म्हणून काय अडचण आहे का तिकडे? तसा आपल्या कीर्तनाचा वेळ पण झालेला आहे. जस्ट 5 मिनिटांमध्ये जाऊ दे. बोला घेऊयात शेवटी, म्हणजे शेवट त्यानंच झाला पाहिजे नाही का? शेवट गोड. आधी अभंग संपून घेऊयात आपण. अशा प्रकारे आपल्याला जर लेकरं त्यांच्यासारखी छत्रपती शिवरायांसारखी पाहिजे असतील तर आपल्याला तसे संस्कार सुद्धा लेकरांना द्यावे लागतील. वाईट संस्कार जसे संस्कार तसे लेकरं. म्हणून छत्रपती शिवराय घडण्याआधी आणि आपली लेकरं घडण्याआधी माँसाहेब जिजाऊ घडणं महत्वाचं आहे. आणि म्हणूनच आपल्या मुलींना सुद्धा आपण चांगले संस्कार द्यायला पाहिजे आणि मुलांना सुद्धा चांगले संस्कार आपण आपल्या द्यायला पाहिजेत, जेणेकरून त्यांचं कर्तृत्व चांगलं घडलं पाहिजे. आज आपल्या मुली जास्त ते कोणत्या गोष्टीमध्ये लागलेल्या आहेत? मोबाईल घ्यायचाय,
आणि आपण आपला मेकअप करत राहायचंय. आणि आपल्या मुलींना मी नेहमी सांगते, मासाहेब जिजाऊंची शिकवण आहे काय, उन्हाळा आणि पावसाळा स्वराज्याचा गारावा, जिजाऊच्या जीवावर नाही कुणाची परवा. म्हणून आपल्या मुलींना फक्त चूल आणि मूल या 2 गोष्टीत शिकवू नका. आपल्या मुलींना सुंदर बनवू नका. चंद्रासारखं कुणी यावं आणि म्हणावं यू आर सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. मुलींना चंद्रासारखं बनवू नका. कुणी यावं म्हणावं बाई ती दिसायला किती सुंदर आहे. मुलीला बनवायचं असेल ना त्या तडपत्या सूर्याच्या किरणासारखं बनवा. ज्यानं वाकडी नजर करून पाहिली त्याची नजर क्षणात झुकवण्याची ताकद तिच्यामध्ये असली पाहिजे. तर ती भारतीय महिला शोभते आणि जिजाऊची मुलगी सुद्धा शोभते. आणि मुलांना सुद्धा सर्वांनी शिकवायला पाहिजे की बाबा तुझ्याकडे पाहून कोणत्याच मुलीनं तिची ओढणी सांभाळू नये. एवढा आदर मुलींबद्दल आपल्या मनामध्ये असायला पाहिजे. आपली नजर तिच्या पुढं कधीच जास्त वाईट नजरेनं पाहिलं नाही पाहिजे. मुलींना आया बहिणीप्रमाणे आपण मानायला पाहिजे. आपली लेकरं प्रेम कुठून शिकतात, तो पळून जायचं कुठून शिकतात, साहजिक आहे. पिक्चर मध्ये आपल्याला मी तुम्हाला 1000 असे पिक्चर दाखवतो ज्यामध्ये समोर दिसलेली मुलगी म्हणजे ती मला आवडते किंवा तिला गर्लफ्रेंड किंवा तिला बायकोच्या भावनेनं पाहिलं जातं. मला एक असा पिक्चर दाखवा ज्यामध्ये आपल्याला ही शिकवण दिलेली आहे की आया बहिणींना तुम्ही चांगल्या प्रेमानं बघा. आहे का? नाही. मग आपण आपल्या लेकरांना लहानपणापासून ते शिकवलं. आपण लेकरांना कीर्तनात आणत नाही, गाथा गीता वाचायला देत नाही, नाचालेल्या बाया पाहायला नेतो. अगं बाय अगं बाय अगं बाय, पाटलाचा बैलगाडा हे ऐकण्यासाठी नेतो. सरकार तुम्ही केलंय मार्केट जाम हे ऐकायसाठी नेतो. नाचायला बाया पाहायसाठी नेतो. पण गावातल्या गावात कीर्तनाला आणत नाही. आणि लेकरं मग वायाला गेले, वाईट वळणावर गेले की म्हणतो देवा तू माझ्यासोबत काय केलं. भगवंत संत म्हणतात वाहिला उद्वेग, रडून फायदा नाही, दुःखाची केवळ यानं फक्त दुःख मिळणार आहे. हे काय आहे? भोगणे ते फळ संचिताचे, आपले संचित कर्माचं फळ आहे जे आज आपण इथं भोगत आहोत. मग तुम्हाला जर चांगलं फळ पाहिजे असेल आपल्या मुलांना मुलींना चांगले संस्कार द्या. त्यांना शिकवा किंवा समोर दिसलेली प्रत्येक मुलगी ही आया बहिणीप्रमाणे तुम्ही मानायला हवी. दुसऱ्या वर्गातलं लेकरू शाळेमध्ये जातं आणि आपल्या मित्राला म्हणतं ती पोरगी दिसायली ती माझी, तिच्याकडे कोणी बघू नका. लेकरू दुसऱ्या वर्गातले आणि तो म्हणतो मी तुझ्यावर प्रेम करतो. 22-23 वर्षाच्या लेकरांनी काय फाशा घेऊन मराव का? ज्या वयात जे करायला पाहिजे तेच त्यांना शिकवायला सुद्धा आपण पाहिजे. आज या लेकरांना ते गोष्टी तुम्ही शिकवल्या का मी शिकवल्या? पिक्चर मध्ये पाहतात तशाच प्रकारचं वागण्याचा प्रयत्न करतात. कारण त्यांना हे कळत नाही की पिक्चर मधलं जे आहे ते सगळं स्क्रिप्टेड आहे. आपल्याला माहित आहे, त्यांना माहित नाही. म्हणून त्यांना त्या गोष्टी आपण शिकवायला पाहिजे. समोरून दिसणारी मुलगीला पाहून आपल्या हिरोच्या मनामध्ये कधी पण एकच गाणं वाजतं. कोणतं? तो म्हणतो देखा हजारो दफा आपको, किंवा ना कजरे की धार ना मोतियों के हार ना कोई किया सिंगार फिर भी कितनी सुंदर हो. वो सुंदर नहीं है बेटा, उसने पूरा पार्लर अपने मुंह पे थोप के रखा है. लेकिन ये हमें नहीं दिखेगा क्योंकि प्यार अंधा होता है और प्यार की आंखें तब तक नहीं खुलती जब तक उसको ठोकर नहीं लगती. पण ठोकर लागल्याच्या नंतर डोळे उघडून सुद्धा फायदा होत नाही. आणि हल्लीचं जे प्रेम आहे ना, मी नेहमी सांगते ऐकताना वाईट वाटेल पण हल्लीचं जे प्रेम आहे हे ब्लूटूथ डिव्हाइस सारखे. एक डिस्कनेक्ट झालं का लगेच सर्चिंग फॉर अ न्यू डिव्हाइस. यामध्ये एकनिष्ठता आणि प्रेम हे अजिबात उरलेलं नाही. तुम्ही कधी ऐकलं का गोपींना श्री कृष्णावर प्रेम झालं आणि त्याच्यानंतर दुसऱ्या देवावर झालं? नाही. मनुष्य सोडा, देवावर तरी झालं का? नाही. त्यांनी म्हटलंय एक प्रेम, ते जी लोक म्हणतात ना कोई बात नहीं वो गई तो क्या हुआ, पूरा मोहल्ला हमारा है. आणि दुसरं मित्र म्हणते नको रे एकदा, ते म्हणते प्यार बार बार हो सकता है पर एक बात सुन लो, जो बार बार हो वो प्यार नहीं हो सकता. गोपींनी श्रीकृष्णावर प्रेम केलं, त्याच्यानंतर कुणावरही प्रेम केलं नाही. दोघांचं त्यांनी म्हणतात की प्रेम के रंग